नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. आपण चाललो आहे आज पनवेलला. तर इकडे आपल्यासोबत बघा एक फंटर आहे. तर बसलो इकडे रिक्षान. ना बाई बोलतो आपल्याला एक गाडी करायला पाहिजे होती. तर बाईला बोललो चल गप बरं. तर रिक्षान बसून निघलो डायरेक्ट पनवेलला. तर रिक्षावाल्याला बोललो जरा फास्ट चालव. तर बाईनी पण मारली फास्ट, इकडं चरवली डायरेक्ट ब्रिजवर. तर डायरेक्ट निघलो पनवेलला जायला. इकडं पोचलो मॉलमध्ये ना केली चेकिंग. तर बाईला बरं बॉम्ब बिम काही ना आणला सोर. तर इकडं बघता मॉलमध्ये मॉल जरा लयच चेंज केले. 1 महिन्यानंतर आले हो बाई. इथून चाललो पहिले मजल्यावर ना बाई बोलतं का पायऱ्या जाम भारी आहे रे या. तर बाई बोलतं का आपले घरी बसून घ्यायच्या का. तर बाईला बोललो जाम खर्च येईल. तर बाई बोलतो प्लॅन कॅन्सल नको बोलतं. इकडं शिरलो कपड्यांच्या दुकानात. तर बाई बोलतं चल बोलतं कपडे घेऊ आपल्याला. तर बाईला बोललं आपला एवढा काय बरं बजेट ना आणलं आपण इकडं, बस आपण सहज फिरायला आलो. तर बाई बोलतं मी तर घेता बोलतं तुझा तू बघ. 2-4 कपडे बघून झाले हो. इकडं बोललं बाईला मी बरं या अवताराशी आले ना, तू कपडे बघतस चल रे गप. इथं या पायऱ्या नुसत्या बंद चालू येत होत्या. तर बाई बोलतं का या ना सांग बोलतं सर्व्हिसिंग करायला. तर भाई कार होता इच्छन फोटो. तर फोटो काढला ना निघलो आम्ही डायरेक्ट खाली जायला. इकडं बाईला आला आयटमचा मेसेज ना, बाई झाला खुश. तर बाईच्या चेहऱ्यावर खुशी बघा. इथून निघलो ना ओरियन मॉलला केला बाय बाय. तर बाई बोलतं चल आता बोलतो वडाले लेकला जाऊ. पोचलो वडाले लेकला ना, माझं 2-3 फोटो काढलं ना निघलो. व्ह्यू पण कसला भारी होता बघा. तर चला भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.